चला जाणून घेऊया शेगावचे महान संत श्री गजानन महाराजांबद्दल. गण गण गणांत बोते हा मंत्र तर सगळ्यांनाच माहीत आहे, पण याचा खरा अर्थ काय आहे? तर महाराजांची कथा सुरू होते एका गूढ घटनेपासून, त्यांच्या पहिल्या प्रकटीकरणापासून. तारीख होती 23 फेब्रुवारी 1878, जेव्हा ते बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात पहिल्यांदा दिसले. आणि म्हणूनच हा दिवस प्रकट दिन म्हणून ओळखला जातो आणि खूप उत्साहात साजरा होतो. महाराज नेहमीच हा मंत्र जपायचे, पण या मंत्राचा नेमका आध्यात्मिक अर्थ आहे तरी काय? चला हा मंत्र सोप्या भाषेत समजून घेऊ. यात एक खूप खोल अर्थ दडलेला आहे. याचा सरळ अर्थ आहे, प्रत्येक जीव म्हणजेच आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे. महाराजांनी अनेक चमत्कार केले, पण त्यामागे एक खास उद्देश होता. तो काय असेल बर? हे चमत्कार लोकांचं लक्ष वेधून त्यांना भक्तीच्या मार्गावर आणण्यासाठी होते, शक्ती प्रदर्शन करण्यासाठी नाही. जसं की कोरड्या विहिरीत पाणी आणणं किंवा आजारी लोकांना बरं करणं. ह्या सगळ्यामुळे लोकांची श्रद्धा वाढत गेली. आता पाहूया महाराजांचा अंतिम प्रवास आणि त्यांचा आजही टिकून असलेला वारसा. 8 सप्टेंबर 1910 ऋषीपंचमीच्या दिवशी महाराजांनी स्वेच्छेने देह त्यागला. यालाच संजीवन समाधी म्हणतात. आज शेगाव एक मोठं तीर्थक्षेत्र बनलं आहे. दरवर्षी लाखो भाविक इथे दर्शनाला येतात. त्यांचं संपूर्ण जीवन दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय या ग्रंथात खूप सुंदरपणे मांडलं आहे. या ग्रंथात एकूण 21 अध्याय आहेत आणि भक्त मोठ्या श्रद्धेने याचं पारायण करतात. महाराजांनी जरी समाधी घेतली असली तरी त्यांचा हा जयघोष आजही भक्तांना त्यांची उपस्थिती जाणवून देतो.